मावशी नमस्कार. नमस्कार. धन निरंकार. धन निरंकारजी. मावशी तुमचं नाव काय? शारदा मधुकर जाधव. शारदा मधुकर जाधव. राहणार गाव कुठलं? पट्टणकडोली. पट्टणकडोली. पट्टणकडोलीत कुठे राहता तुम्ही? रोहिदास मंदिर. हा, रोहिदास म्हणजे गल्ली. गल्ली. अच्छा अच्छा अच्छा. ते तुम्ही सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन यांच्या म्हणजे दवाखान्यामधून वैद्य पुरुषोत्तम निरंकारी यांच्याकडून औषध कधी घेतलं होतं? 20 दिवस झाले की. 20 दिवस म्हणजे 2 डोस झाले. 10 दिवसाचे 2 डोस. आता हा 3रा डोस घेण्यासाठी आलाय. तर काय त्रास होता पायाचा तुम्हाला? पायातनं मुंग्या येत त्या. गोट्यापासून? या घोट्यापासून खाली मुंग्या यायच्या. पाय असा बधीर होत होता का? म्हणजे कुठं पायाला म्हणला? त्या बघा हे घोट्यापासून असं पाय असा जड जड येत होता आणि आता कमी आलाय. बर 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 बर. मुंग्या पूर्ण कमी झाल्या ना? आणि पाय जड येत होता चालताना वगैरे तो कमी झाला. बर 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 बर. तुम्हाला पथ्य दिलेलं तुम्ही पाळला? बर बर. आणि अच्छा. बर 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 बर. आणि दुसरी गोष्ट तुम्ही किती महिने तुम्हाला कोर्स सांगितला इथं? आता 3 महिन्याचा सांगितलं. येस. आता तुमचा 20 दिवस पूर्ण झालेत. पुढचा डोस तुम्ही व्यवस्थित कंटिन्यू करायचं. पूर्ण कोर्स पूर्ण केला की आणि बाकीचे त्रास सुद्धा तुमच्या मुळापासून नाहीसे होतील आणि हा त्रास पुन्हा उद्भवणार नाही ना. म्हणजे आपलं औषध काय करतंय? मुळापासून त्रास काढतंय. ह्याच्यासाठी 3 महिने करायचे. म्हणजे आता बरं जरी झालं, आता बरं झालंय म्हणून कोर्स बंद करायचा नाही. कोर्स कंटिन्यू चालूच ठेवायचा. अच्छा 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 अच्छा. आणि महत्वाचं तुम्ही नाव पूर्ण काय म्हणालात तुम्ही? शारदा मधुकर जाधव. शारदा मधुकर जाधव. वय किती तुमचं? 50. वय 50. आणि तुमचं कामकाज काय करता तुम्ही? रानातलं करते की. म्हणजे अच्छा, म्हणजे सगळी कामं करता. अरे वा. तुमचं कामकाज चालू राहू दे. प्रकृती तुमची काटक आहे. अतिशय सुंदर तुम्हाला रिझल्ट आलेला आहे आणि आरोग्य तुमचं इथून पुढच्या काळामध्ये व्यवस्थित राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. तर सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन मधून अवघ्या 20 दिवसामध्ये पायातील पूर्ण मुंग्या तुमच्या कमी आला. पाय जड येत होता, पाय बधीर होत होता, ते पूर्णपणे बरं झालेलं आहे. तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे औषध घेतलाय आणि पथ्य पण सांभाळलाय. तर येणाऱ्या उर्वरित काळासाठी तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीनं, तुमच्या निरोगीपणाच्या दृष्टीनं आमच्याकडून शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद.